मतदार यादीसाठी उमेदवारांकडून पैसे उकळले जातात। काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडदे यांनी मनपा प्रशासनावर हा आरोप केलेला आहे। पैसे भरून सुद्धा मतदार यादी द्यायला टाळाटाळ केली जाते। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच त्यामुळे काँग्रेसने संशय व्यक्त केलाय। मतदार यादीमधील घोळ लपवण्यासाठी उशीर केला जातोय असाही आरोप त्यांनी केलेला आहे। नामांकन अर्ज भरल्याच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवाराला मतदार यादी दिल्या जाते। आतापर्यंतचा तो प्रघात राहिलेला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक नवीन प्रकार उघडकीस आला, जो नामांकन अर्ज भरल्याच्या शेवटच्या दिवशी 30 तारखेनंतर आजपर्यंत सुद्धा मतदार याद्या महानगरपालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग उमेदवारांना उपलब्ध करून देत नाही। सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निशुल्क मतदार याद्या देणं अपेक्षित असताना त्या मतदार याद्यासाठी 10,000 हजार रुपयाची किंमत महानगरपालिका प्रशासनानं आणि निवडणूक आयोगानं या दरपत्रकाच्या माध्यमातून लावलेली आहे।